नमस्कार मित्रांनो, जेव्हा तुम्ही 7 सीटर कार घ्यायला जाता तेव्हा तुम्ही बजेटचा विचार करता आणि तसेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बजेटमध्ये 7 सीटर कार असणाऱ्या याबद्दलची पूर्णपणे डिटेल्स रिव्ह्यू देणार आहे आणि तसेच तुम्हाला मी सांगणार आहे की कोणती तुम्ही कार घेतली पाहिजे. आणि आता आपण पाहूया गाड्यांमध्ये कोणकोणते फीचर्स असणारे, काय अपडेट्स असणारे, काय प्राइस असणारे, काय मायलेज आपल्याला पाहायला मिळून जाते, यांचे पूर्णपणे डिटेल्स रिव्ह्यू आपण या 2026च्या कार्समध्ये आपण पाहणार आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करता बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. चला तर मग आता आपण आपली पाहूया पहिली 7 सीटर कार म्हणजे निसानची ग्रॅव्हेट आपल्याला पाहायला मिळून जाते. ही आपल्याला युनिक आणि वेगळ्या डिझाईनमध्ये यावेळेस 2026 मध्ये पाहायला मिळून जाते. चला तर मग आता आपण पाहूया याचे फीचर्स काय असणार, प्राइस काय असणार, मायलेज काय आपल्याला पाहायला मिळून जाते. 2026च्या अपडेटमध्ये आपल्याला रेन सेन्सर वायपर हा एक फीचर्स आपल्याला पाहायला मिळून जातो. 8 इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आपल्याला पाहायला मिळून जातो. 7 टन डिजिटल क्लस्टर आपल्याला पाहायला मिळून जातो आणि तसेच यामध्ये फ्रंट आणि रिअर कॅमेरा सेन्सर सुद्धा आपल्याला पाहायला मिळून जातात. आणि तसेच यामध्ये आपल्याला JBLचे स्पीकर सुद्धा पाहायला मिळून जातात आणि सेफ्टीच्या मामल्यामध्ये आपल्याला 6 एअरबॅग्स यामध्ये पाहायला मिळून जातात. चला तर मग आता आपण पाहूया हिचं इंजिन आहे आपल्याला 99.9 सीसी 3 सिलेंडर इंजिन आपल्याला पाहायला मिळून जातं. हे प्युअर पेट्रोल मध्ये आपल्याला पाहायला मिळून जातं, बेस मॉडेल पासून ते टॉप मॉडेल पर्यंत, कारण की यामध्ये CNG वगैरे ऑप्शन्स वगैरे आपल्याला पाहायला मिळून जातात. आता आपण पाहूया इंजिन पाहिल्याप्रमाणे आता आपण पाहूया मायलेज आपल्याला सिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळून जातं 15 ते 17 पर्यंत KMPL पर्यंत आणि हायवेला आपल्याला पाहायला मिळून जातं 19 ते 21 पर्यंत KMPL पर्यंत आपल्याला पाहायला मिळून जातं. जर का तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर ही गाडी घ्यावी का ना घ्यावी याचा विचार तुम्ही तर करत असाल, तर ही गाडी घेण्या अगोदर आपण पाहूया यामध्ये 99.9 सीसी 3 सिलेंडर इंजिन पाहायला मिळून जातं. त्यामुळे ही पिकअपला थोडीफार आपल्याला कमी जाणू शकते. तसेच यामध्ये आपल्याला पेट्रोलचंच वर्जन पाहायला मिळून जातं. यामध्ये कंपनी भेटे CNG येत नाही. आणि तसेच दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये सर्व्हिस सेंटर सुद्धा जे काही भारतामध्ये कमी प्रमाणात आहेत, तर काही ठिकाणी आपल्याला सर्व्हिस तुम्हाला पाहायला मिळून जाणार नाही. आता आपण पाहूया या गाडीची प्राइस काय असणार आहे. तर ह्या गाडीची प्राइस आपल्याला पाहायला मिळून जाते एक शोरूम प्राइस 5,75,000 पासून ते टॉपची आपल्याला पाहायला मिळून जाते 9,18,000 पर्यंत. ज्याप्रमाणे तुम्ही निसानची ग्रॅव्हेट पाहिली त्याचप्रमाणे भारतीय मार्केटमध्ये आणखी एक 7 सीटर कार आपल्याला पाहायला मिळून जाते, ती म्हणजे रेनॉल्टची ट्रायबर ही 7 सीटर कार आहे. यामध्ये 2026 मध्ये यामध्ये सुद्धा आणखी अपडेट्स केलेले आहेत, युनिक डिझाईन वगैरे आपल्याला पाहायला मिळून जाते. चला तर मग आता आपण पाहूया रेनॉल्टची ट्रायबर कशा प्रकारे असणार, काय मायलेज असणार, काय प्राइस असणार, काय फीचर्स वगैरे आपल्याला पाहायला मिळून जातात. रेनॉल्ट ट्रायबरने तिचं नाव भारतामध्ये अजूनपर्यंत टिकून ठेवलं आहे, ते पण कशामुळे, तिच्या डिझाईनमुळे आणि तिच्या फीचर्समुळे. यामध्ये युनिक प्रकारचे डिझाईन, फीचर्स आणि स्पेसेस जागा आपल्याला पाहायला मिळून जाते आणि हिची प्राइस सुद्धा रिझनेबल आपल्याला पाहायला मिळून जाते. आता आपण पाहूया हिचे डिझाईन्स वगैरे कशा प्रकारे असणार. आपल्याला युनिक आणि वेगळ्या डिझाईनमध्ये ड्युअल टोन कलरमध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते. फ्रंटला आपल्याला DRS वगैरे पाहायला मिळून जातात. फ्रंट सेंटरला रेनॉल्टचा ट्रायबरचा लोगो, अलॉय व्हील्स वगैरे डायमंड कट अलॉय व्हील्स आपल्याला पाहायला मिळून जातात. अशा प्रकारे आपल्याला ही गाडी पाहायला मिळून जाते. तुम्ही पाहू शकता रूफ वेल सुद्धा चांगल्या प्रकारे इन्स्टॉलेशन केलेलं, बॅक साईडलाही टेल लाईट इंडिकेटर्स वगैरे चांगल्या प्रकारे पाहायला मिळून जातात. चला तर मग आता आपण पाहूया आतल्या साईड इंटेरियर कशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळून जातं. ड्युअल टोन कलरमध्ये इंटेरियर आपल्याला पाहायला मिळून जातं. यामध्ये स्पेसेस जागा वगैरे आपल्याला पाहायला मिळून जाते फ्रंटला सुद्धा. आणि आता आपण पाहूया टच स्क्रीन आपल्याला म्युझिक सिस्टीम पाहायला मिळून जातं. ॲपल ऑटो कार प्ले वगैरे आपल्याला पाहायला मिळून जातं, अँड्रॉइड सुद्धा आणि ॲपल सुद्धा. आता आपण पाहूया बूट स्पेस. थर्ड रो पण चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळून जातो, सेकंड रो पण चांगल्या प्रकारे पाहायला मिळून जातो. अशा प्रकारे जे डिझाईन वगैरे आपल्याला पाहायला मिळून जाते. आणि आता आपण पाहूया यामध्ये बूट स्पेस कशा प्रकारे पाहायला मिळून जातो. आपल्याला बूट स्पेस आपल्याला 625 लिटरचा बूट स्पेस यामध्ये आपल्याला पाहायला मिळून जातो. चला तर म्हणता आपण पाहून घेऊया फीचर्स बद्दल. यामध्ये आपल्याला पॉवर स्टेरिंग पाहायला मिळून जातं, रिव्हर्स पार्किंग सेन्सर पाहायला मिळून जातात, वायरलेस चार्जिंग पाहायला मिळून जातं, चिल्ड्रन सेफ्टी लॉक्स आपल्याला पाहायला मिळून जातात आणि ही लोड असिस्टंट पाहायला मिळून जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 15 ते 20 लाखाच्या गाडीमध्ये जे फीचर्स येतं क्रूज कंट्रोल, तेही आपल्याला या 5 ते 6 लाखाच्या प्राइसमध्ये आपल्याला पाहायला मिळून जातं. जर का तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर तुमचं बजेट तर 5 ते 8 लाखापर्यंत असेल तर तुम्ही ही गाडी नक्की रिकमेंड करू शकता, कारण की या गाडीचे रेनॉल्ट ट्रायबरचे सर्व्हिस सेंटरसुद्धा चांगल्या प्रकारे आहेत, सर्व्हिससुद्धा चांगल्या प्रकारे आहे आणि हे दिसायला आणि युनिक आणि वेगळ्या डिझाईनमध्ये आपल्याला ही गाडी पाहायला मिळून जाते 2026 मध्ये. त्यामुळे तुम्ही ही गाडी नक्की घेऊ शकता. चांगल्या प्रकारे परफॉर्मन्ससुद्धा आपल्याला या गाडीमध्ये पाहायला मिळून जातो. आणि ही गाडी आपल्याला ऑटोमॅटिक आणि मॅन्युअली
मध्ये सुद्धा पाहायला मिळून जाते. आणि तसेच या गाडीची आता आपण प्राइस पाहूया. या गाडीची प्राइस आपल्याला 5,81,000 ते 8,69,000 आपल्याला पाहायला मिळून जाते. आणि आतापर्यंत जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, नक्की शेअर करा. रेनो ट्रायबरच्या नंतर जास्तीत जास्त सेल करणारी गाडी म्हणजे मारुतीची इर्टिगा. ही 2 व्हेरियंटमध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते. XL6 मध्ये एक येते आणि मारुती इर्टिगा म्हणून एक नॉर्मली पाहायला मिळून जाते. यामध्ये सुद्धा पेट्रोल प्लस CNG अपडेट्स आपल्याला पाहायला मिळून जातात. आणि ही जे मायलेज आणि फीचर्स यामध्ये अनलोडेड आहेत. एकदम फीचर्समध्ये ही गाडी सगळ्यांमध्ये आणि मायलेजमध्ये सुद्धा इतर गाड्यांनाही ही गाडी मागे टाकते. तर आता आपण पाहूया या गाडीचे फीचर्स, मायलेज आणि प्राइस काय असणार आहे पूर्णपणे डिटेल्स. चला तर मग जाणून घेऊया या गाडीचे फीचर्स काय असणार आहे. तर या गाडीचे फीचर्समध्ये यामध्ये आपल्याला 7 टच स्क्रीन आपल्याला पाहायला मिळून जाते. वायरलेस अँड्रॉइड ॲपल कारप्ले पाहायला मिळून जातो. रिव्हर्स कॅमेरा सेन्सर पाहायला मिळून जातात. आणि ही गाडी आपल्याला स्मार्ट हायब्रिड सिस्टीममध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते. यामध्ये आपल्याला एअरबॅग्स हे आपल्याला 4 एअरबॅग्स पाहायला मिळून जातात सेफ्टीमध्ये. आणि तसेच यामध्ये इंजिन, आता इंजिन आपण पाहून घेऊया. इंजिन यामध्ये 1.7 पेट्रोल इंजिन आपल्याला हायब्रिड इंजिन पाहायला मिळून जाते. आणि तसेच यामध्ये काही व्हेरियंट हे आपल्याला पेट्रोल प्लस CNG मध्ये सुद्धा पाहायला मिळून जातात. कंपनी फिटेड CNG यामध्ये आपल्याला पाहायला मिळत. दुसरं कारण म्हणजे या गाडीचे लो मेंटेनन्स आहे. तसेच ही गाडी सर्व्हिस सेंटरमध्ये कोणतेही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला सर्व्हिस करण्यासाठी. आणि तसेच ही गाडी जर तुम्ही रेकमेंड केली तर खूपच चांगली आहे. तर या गाडीचे मायलेज सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळून जाते. तर ही गाडी मायलेजमध्ये आपल्याला पेट्रोलमध्ये आपल्याला सिटीमध्ये आपल्याला 16 ते 18 kmpl पर्यंत पाहायला मिळून जाते. आणि तसेच हायवेमध्ये आपल्याला 21 ते 23 पर्यंत. पेट्रोल प्लस CNG जर का तुम्ही व्हेरियंट घेतला कंपनी फिटेड तर आपल्याला 22 ते 24 kmpl पर्यंत पाहायला मिळून जाते, तेही सिटीमध्ये. आणि हायवेमध्ये तुम्हाला 26 ते 27 kmpl पर्यंत आपल्याला ही पाहायला मिळून जाते. तर आता आपण जाणून घ्यावी ही गाडी का रिकमेंड करतोय मी, कारण की जी सर्व्हिस सेंटर सुद्धा चांगले आहेत. मारुतीचा चांगला असा ब्रँड आहे जो की खूप वर्षापासून आपण पाहत आलेलो आहे. इंडियामध्ये 10 पैकी 7 ते 8 लोकांकडे ही गाडी तुम्हाला पाहायला मिळून जाईल. आणि तसेच ही जी प्राइस जाणून घेऊया. ही जी प्राइस आपल्याला 8 लाखापासून ते 12 लाखापर्यंत आपल्याला पाहायला मिळून जाते. थोडीफार कॉस्टली आहे पण इन्व्हेस्टमेंटला चांगली आणि दमदार गाडी आपल्याला पाहायला मिळून जाते. सेफ्टीमध्ये थोडीशी खराब आहे पण बाकी इतर फीचर्स आणि चांगल्या प्रकारे आपल्याला ही गाडी पाहायला मिळून जाते. आपली नेक्स्ट गाडी म्हणजे टोयोटाची ल्युमियन आपल्याला पाहायला मिळून जाते. सेम इर्टिगा सारखंच लुक, इर्टिगा सारखेच फीचर्स वगैरे आपल्याला पाहायला मिळून जातात. पण ह्यामध्ये टोयोटाचं इंजिन आपल्याला इनबिल्ट केलेलं पाहायला मिळून जातं. आणि तसेच जर का तुम्हाला लॉंग टाइमसाठी जर का चांगली 7 सीटर कार घ्यायची असेल तर तुम्ही टोयोटाची ल्युमियन ही पाहू शकता. आणि की यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे स्पेसेस वगैरे इंजिन आपल्याला पाहायला मिळून जातं. तेही 2 ते 3 लाखापर्यंत हिचं किलोमीटरचं इंजिन आपल्याला पाहायला मिळून जातं. आता आपण पाहूया ही जे फीचर्स काय असणार, अपडेट्स वगैरे काय पाहायला मिळून जातात 2026 मध्ये. चला तर आपण पाहूया जे फीचर्स. यामध्ये आपल्याला अँड्रॉइड ॲपल कारप्ले पाहायला मिळून जातो. क्रूज कंट्रोल पाहायला मिळून जातो. रिव्हर्स कॅमेरा पाहायला मिळून जातो. रिअर AC व्हेंट पाहायला मिळून जातात. पुश बटन स्टार्ट आपल्याला इंजिन पाहायला मिळून जातं. 6 एअरबॅग्स आणि सेफ्टीच्या मामल्यामध्ये 6 एअरबॅग आपल्याला पाहायला मिळून जातं. यामध्ये इंजिन सुद्धा इर्टिगाचंच पाहायला मिळून जातं. सेम फक्त टोयोटाचं इंजिन येतं. 1.5 लिटर इंजिन स्मार्ट हायब्रिड इंजिन आपल्याला पाहायला मिळून जातं. कंपनी फिटेड CNG यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळून जाते. आपल्या लिस्टमधली सगळ्यात सेफ आणि जास्त मजबूत गाडी म्हणजे 7 सीटरमध्ये असणारी महिंद्रा बोलेरो आणि बोलेरो निओ. या 2 गाड्या भारतामध्ये इतका क्रेज आहे या गाड्यांचा. आणि प्लस या खेडेगावामध्ये इतका दमदार क्रेज आहे या गाड्यांचा. तुम्ही पाहू शकता प्रत्येक विलेजमध्ये आपल्याला ही गाडी पाहायला मिळून जाते. खराब रस्त्यांमध्ये ही गाडी परफेक्ट आणि चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळून जाते. आणि तसेच ही भले या गाडीमध्ये फीचर्स कमी असतील पण ही गाडी दिसायला रगिड्स आणि एकदम युनिक डिझाईनमध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते. महिंद्राची ही गाडी एकदम खतरनाक आणि बिग बॉस म्हणून ओळखली जाते. तसेच या गाडीमध्ये आपण आता पाहूया या गाडीचे फीचर्स वगैरे. त्यामध्ये आपल्याला 9 इंची टच स्क्रीन आपल्याला पाहायला मिळून जाते. क्रूज कंट्रोल सुद्धा या गाडीमध्ये आता 2026 मध्ये आलेला आहे. तसेच सीट ॲडजस्टेबल यामध्ये पाहायला मिळून जातं. रिव्हर्स कॅमेरा सेन्सर पाहायला मिळून जातं. अलॉय व्हील्स आपल्याला पाहायला मिळून जातं. आणि तसंच ड्युअल एअरबॅग आपल्याला पाहायला मिळून जातं. आणि काही ठिकाणी ही गाडी ड्युअल टोन आणि ब्लॅक कलरमध्ये युनिक आणि वेगळ्या रस्क्युलर बॉडीमध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते. आता आपण पाहूया ही गाडी फक्त डिझेल व्हेरियंटमध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते. आता आपण पाहूया ही या गाडीची प्राइस काय असणार आहे. या गाडीची एक शोरूम प्राइस ही आपल्याला 8,85,000 ते 10,49,000 पर्यंत आपल्याला पाहायला मिळून जाते. आणि तसेच
आता आपण पाहूया या गाडीची मायलेज किती पाहायला मिळत होतं डिझेलमध्ये सिटीमध्ये आपल्याला ही गाडी 15 ते 16 KMPL पर्यंत पाहायला मिळून जाईल मायलेज, आणि हायवेमध्ये आपल्याला 18 ते 19 KMPL पर्यंत पाहायला मिळून जाईल. जर का तुमचं 8 ते 10 लाख रुपये बजेट असेल आणि तुम्हाला पेट्रोलपेक्षा इथेनॉलपेक्षा जर का गाडी चांगली पाहिजे असेल तेही डिझेल व्हेरियंटमध्ये, तर ही गाडी तुम्ही नक्की रिकमेंड करू शकता. हिचं मायलेज ही चांगल्या प्रकारे आहे, हिचं परफॉर्मन्ससुद्धा चांगल्या प्रकारे आहे, बूट स्पेससुद्धा चांगल्या प्रकारे आहे. तर आता मला सांगा की तुम्हाला कोणती गाडी आवडली आहे हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, नक्की शेअर करा, आणि सबस्क्राईब करता बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.